महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत. काय नेमका हा जो व्हिडिओ दिसतोय, 3 व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी तुम्ही दिसताय, तर या व्हिडिओ बद्दल काय स्पष्टीकरण तुमचं? नाही, फोटो व्हिडिओ आपण बघितले तर आपण ते सगळे कट करून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी माझं ओपन चॅलेंज आहे आम्हाला दानवेंना, जर त्यातली सत्यता असेल तर त्यांनी सगळे पुरावे घेऊन कुठल्याही चॅनल समोर यावं. जर त्यातली अंशतः सत्यता निघाली तर माझा आमदारकीचा राजीनामा मी विधिमंडळाच्या पटलावरती नक्की देणार, नक्की का नाही. पण मला असं वाटतं ज्या पद्धतीने गेल्या 3-4 महिन्यामध्ये रायगडच्या राजकारणामध्ये जे काय आरोप प्रत्यारोप झाले त्या संदर्भातलं एखाद्या नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन अशा पद्धतीची आमची बदनामी करण्याचं कटकारस्थान रचले असं नक्की त्याच्यामध्ये दिसतंय. आणि म्हणून मी नागपूरमध्ये गेलो या संदर्भात नक्की भाष्य करेन. पण अंबादास दानवेला आपल्या चॅनलच्या माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी सगळे पुरावे घेऊन डिबेटसाठी नक्की यावं आणि खरं खोटं ते लोकांसोबत नक्की येईल. त्याच्यामध्ये काय हे नाही आहे. अंबादास दानवेला रायगडच्या राजकारणामधलं ओ काय ठो माहीत नाही आहे आणि याचा बोलवता धनी नक्की कोणतरी वेगळा आहे आणि तो समोर आला पाहिजे. कारण आमची बदनामी करणं, माझ्या पक्षाची बदनामी करणं हे काय ठीक नाही आहे. निवडणुकीचा विषय वेगळ्या अँगलचा असतो, त्यामुळे आरोप प्रत्यारोप होतात. पण अधिवेशन काळामध्ये अशा पद्धती संस्कृती पसरवणं हे काय ठीक नाही. म्हणून मी मागास सांगितलं की याच्यामध्ये बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे. अंबादास दानवेंची एवढी मेमरी पण नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे अक्कल हा शब्द वापरतो, अक्कल तेवढी पण त्यांना नाही आहे. कुठला विषय कुठला याच्या मला तो फोटो जे व्हायरल केलेत ते सगळे कट करून दिलेले आहेत, त्याच्यामुळे काय नवीन नाही आहे. या व्हिडिओशी माझा काही संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर अंबादास दानवे हे ब्लॅकमेलर असल्याचा गंभीर आरोप आहे, तो सुद्धा महेंद्र दळवी यांनी केलेला आहे. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.